दिल को बेचैन कर दिया। हमने भी काना तेरे नाम अपना चैन कर दिया। तेरी मुरलिया ने दिल को बेचैन कर दिया। ए काना, तेरी मुरली ऐसी है कि वो बंसी बजने के बाद हमारा सर्वस्व आपने हरण कर लिया। तर गोपिका भगवंताच्या बासरीचा ध्वनी ऐकून यमुनेकडे निघालेल्या आहेत आणि यमुनेकडे निघाल्यानंतर जशा यमुनेपर्यंत पोहोचल्यात आणि यमुनेपर्यंत पोहोचल्यानंतर स्नान करायला लागल्यात, निर्वस्त्र स्नान करायला लागल्या म्हणून भगवंतांनी त्यांचे वस्त्र घेतलेत आणि भगवंत कदंब वृक्षावर जाऊन बसलेले आहेत। बराच वेळ झालाय, अजूनही त्या गोपिका बाहेर आलेल्या नव्हत्या। बऱ्याच वेळाने एका गोपिकेने पाहिलं तर वस्त्रच नाहीये। दुसऱ्या गोपिकेला सांगू लागले, अगं तुला माहिती आपले वस्त्र कोणी नेले काय माहित। तेवढ्यात भगवंत कदंब वृक्षावर बासरी वाजवताना दिसला। या गोपिका कन्हैयाला म्हणतात, कन्हैया आमचे वस्त्र देऊन टाक। 4 प्रकारच्या गोपिका आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्ध। जी ब्राह्मण स्वरूपाची गवळण आहे ती म्हणते, तुला शोभतोय का रे कन्हैया? तुझे बाबा एवढे ज्ञानी, तुझी आई एवढी ज्ञानी आणि तू दुसऱ्यांचे वस्त्र चोरतोय, लाज वाटतंय तुला? भगवंत म्हटले, तू मला लाजेचं सांगते? तुला आहे का काही डोकं? चल इथून चालते हो, नाही देत तुला वस्त्र। जी वैश्य स्वरूपाची गवळण आहे ती भगवंताशी व्यवहार करते, कन्हैया 1 वस्त्र 1 लोण्याचा गोळा। जर तू 1 वस्त्र दिलंय, वस्त्र मापून घे, जितके वस्त्र देणार तितके लोण्याचे गोळे दे। भगवंत म्हटले, मला काय भिकारी समजलं? तुला विकत घेण्याची ताकद आहे, 9 लाख गायी आहेत माझ्या घरी, मला लोण्याच्या गोळ्याचे लालूच दाखवते, चल चालते हो। तिसरी क्षत्रिय स्वरूपाची गवळण म्हणते, कन्हैया जर तू मला आत्ताच्या आत्ता वस्त्र नाही दिले ना, मला बाहेर येऊ दे, तुला अशी मारेल। भगवंत म्हटले, बाहेर तर येऊन बघ पहिले, येऊन तर दाखव। अरे तुझ्यासारखे किती बघितले, काही करू शकत नाही मला। भगवंताने तिचंही ऐकलं नाही, पण जी शूद्र स्वरूपाची गवळण आहे ती गवळण भगवंताला म्हणते, कन्हैया तू आमचा स्वामी आहेस। भगवंत म्हटले, ये बात सही है, तू आमचा स्वामी आहेस कन्हैया, आम्ही तुझे दासिका हो, अशुल्क दासिका, देऊन टाक आमचे कपडे। अरे आमची लज्जा म्हणजे तुझी लज्जा आहे, आमचं काय जाणार, आमचं काय बिघडणार कन्हैया? आमची लज्जा गेली तर तुलाच लोक नावं ठेवतील। असं म्हटल्यानंतर भगवंताने वस्त्र दिलेत। ही चीरहरण लीला भगवंताने का केली? चीरहरण लीला म्हणजे कपडे चोरणं नाही मायबाप, अज्ञान रूपी पडदा बाजूला केलाय। भगवंताला एक लीला अशी करायची आहे की ज्या लीलेमध्ये भगवंताला गोपिकांना कृष्ण बनवायचं आहे आणि कृष्ण बनवत असताना यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा अज्ञान अभिमान नाही राहिला पाहिजे, म्हणून भगवंताने ही लीला केलेली आहे। बऱ्याच दिवसानंतर शरद पौर्णिमेची रात्र आली आणि शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंताने बासरीची तान छेडली, पण भगवंताने एकट्याने नाही बासरी वाजवली, तर भगवंताच्या सोबत विक्षरंतु मनश्चक्रे स्वतः मायेला भगवंताने सोबत घेतलंय आणि भगवंताने बासरीची तान छेडलेली आहे। भगवान पिता रात्री शरदोत्पुल्ल मल्लिका विक्षरन्तु मनश्चक्रे योग माया उपाश्रिता। भगवंताने बासरीची तान छेडली आणि जशी भगवंताने बासरीची तान छेडली, सगळ्या गोपिकांचं भगवंताने सर्वस्व हरण केलंय। एक गोपिका आपल्या पतिदेवाची सेवा करत होती, आपल्या पतिदेवासाठी चपात्या लाटत होती। चपात्या लाटत असताना तिने लाटणं हातातच घेतलंय आणि भगवंताकडे ती गोपिका निघालेली। एक गवळण आपल्या पतिदेवांचे चरण सेवा करत होती। चरण सेवा करता करता ती निघाली। रात्री 12ची वेळ झालेली आहे आणि रात्री 12च्या वेळेला जेव्हा ती गोपिका निघाली ना,
तेव्हा तिचा पतिदेव तिला म्हणतायत, का ग एवढ्या रात्री कुठे चालली, वेडी झाली का? तेव्हा कडी लावून घेतलेली आहे, बाहेरून तिला आत कोंडलंय. हे राजन, शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला सांगतायत, राजन त्या गोपिकेची अवस्था इतकी उंच होती की त्या गोपिकेने पद्मासन लावलंय, पद्मासन लावलंय, दोन्ही डोळे बंद केले आणि आपला सूक्ष्म देह भगवंताला अर्पण केलाय जागेवरूनच. तेव्हा परीक्षित राजा विचारतायत, महात्मन त्या गोपिका इतक्या पोचलेल्या होत्या? म्हटले हो. गोपिका म्हणजे कोण? गोवई ही इंद्रिय कृष्ण रस पिबंती ती नाम गोपी ही. ज्याच्या प्रत्येक इंद्रियांना भगवंताची लालसा लागलेली आहे, तो देवडीत जरी असला ना तरी तो गोपी आहे. गोपी हे स्त्रीचं नाव नाहीये, गोपी हे समूहाचं नाव नाहीये, गोपी हे अवस्थेचं नाव आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये पूर्णतः भगवंत आहे. तो कोणत्या घरात जन्माला आलेला आहे, तो कशा प्रकाराने राहतो, भगवंत याला बघत नाही. ती अवस्था गोपिकाची अवस्था आहे. आणि त्या गोपिका निघालेल्या आहेत रात्री 12 वाजेला. त्या गोपिकांची एवढी चालण्याची स्पीड, भगवंताकडे जाण्याची स्पीड एवढी आहे की शुकदेवजी महाराज वर्णन करत असताना सांगतायत, निशम्य गीतम तदणं वरदणं व्रजश्रिया कृष्ण गीत मानसा आज मुनोन्ये मलाक्षिता शीतोक्षमा सयत्र कांतो जवलोल कुंडला. त्या गोपिकांची भगवंताकडे जाण्याची तीव्रता इतकी आहे की 2 कानांचे कुंडल शुकदेवजी महाराज म्हणतायत एकामेकाला लागतायत, एवढी देवाकडे जाताना त्यांची स्पीड आहे. आपली संसारातून भगवंताकडे जाण्याची स्पीड इतकी असली पाहिजे. मग जडजडो आणि वाहिला निघी भक्तीची वाटेला पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्या क्षणाला मनात वैराग्य आलं ना, त्या क्षणालाच या शरीर रूपी गादीवर भगवंताला बसवलं पाहिजे. आणि म्हणून त्या गोपिका भगवंताकडे निघाल्यात. भगवंताने त्यांचं स्वागत केलंय आणि भगवंत विचारतायत, का आल्यात? त्या गोपिका म्हणतायत, कन्हैया अरे तूच तर बासरी वाजवली, जर तू बासरी नसती वाजवली तर आम्ही का आलो असतो. अरे सावरिया कैसी वाजवली मुरली सावरिया, आगारे सावरिया कैसी वाजवली मुरली. आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली. आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली. तुझा मुरली साधवानी अकल्पित पडिला काळी, विघळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले. आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली सावरिया, आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली. अरे कन्हैया आपने तू ही बंसी बजाई आणि तुझ्या मुरलीचा ध्वनी आमच्या कानावर पडला, काना आम्ही सर्वस्व विसरले. कन्हैया असा अचानक आम्हाला का बोलतोय रे तू? त्या गोपिका म्हणतायत, कन्हैया तुम्हारी बंसी बजी तो काना, हम तुम्हारे समीप आए, नहीं हमारे बस में अब ये मन. कन्हैया आपकी बंसी बजाई, आपने बंसी बजाई इसलिए तो हम आपके पास चले आए, हमारा क्या द्वेष है. तेव्हा भगवंत म्हणतायत, अगं पतीला सोडून असं रात्री बेरात्री येऊ नये. पती कसा जरी असला ना तरी त्याचा त्याग नाही केला पाहिजे. भगवंत त्या गोपिकांना उपदेश करतात. दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य दनो पिवा
पतिश्री वीर्ण तव्य लोके सुवीर पातकी. अरे पती कसा जरी असला तरी त्याचा त्याग करायचा नसतो. तेव्हा त्या गोपिका म्हणतात कन्हैया आमचा पती तर तूच आहेस. म्हणून भगवंताने त्या गोपिकांसोबत रास क्रीडा खेळायला सुरुवात केली. आणि रास क्रीडा खेळायला सुरुवात केलेली असताना प्रत्येक गोपीला अभिमान झालाय की कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे. आणि म्हणून त्या गोपिकांना जेव्हा अभिमान झालाय, भगवंत अंतर्धान झालेत. आणि भगवंत अंतर्धान झाल्यानंतर ह्या गोपिका भगवंताच्या विरहात रडतायत. आणि भगवंताच्या विरहात या गोपिकांनी एक गीत गायले, ज्या गीताला श्रीमद भागवतामध्ये गोपी गीत असं म्हटलेलं आहे. हे गीत आपल्याला नाही कळालं तरी चालेल, पण याच्या शब्दांकडे लक्ष ठेवा, ताट बसा. त्या गोपिकांनी भगवंताच्या विरहात गीत गायले. श्रीमद भागवतामध्ये गोपी गीत हा भागवताचा आत्मा आहे. आणि भगवंताच्या विरहात त्या गोपिकांनी ते गीत गायलेलं आहे. जयति तेदिकं जन्मना व्रज शरत इंदिरा शश्वदत्रगी दृश्यता दिक्षुतावका स्त्रीदुताशव स्वं विजिह्वते शरदुदाशये साधु जात सरसी जोदर श्री मृषादृश सुरतनाटते अशुल्कदासिका वरद विघ्नतो क्यों विषजलाप्यया व्याल राक्षसा वर्ष मारुता वेदुतानला मयात्मजा विश्वतो मया विश्वदेवयो रक्षिता मोहो नखल गोपिका नंदनोपवा अखिल देहिना अंतरात्मगृह सार्थिक विश्वगुप्तये सकवो देवा साधवता कुले जयपुतेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रगी तदुष्यता विश्वतावगा स्वयंदासव स्वामी देवतासव स्वामी देवते. त्या गोपिका भगवंताच्या विरहात रडतायत आणि भगवंताचं गीत गातायत. हे कन्हैया जब से आपने जन्म लिया जयति तेधिकं जन्मना व्रज शरद इंदिरा शश्वदत्रयी. हे कन्हैया जब से आपने ब्रजमंडल में जन्म लिया तब से हमारे वृंदावन की बात ही अलग है कन्हैया. आणि पहिल्याच श्लोकामध्ये त्या गोपिका आपला भाव बदलतायत. ज्या गोपिका म्हटल्या कृष्ण फक्त माझा आहे, त्याच गोपिका पहिल्याच श्लोकामध्ये म्हणतायत त्वं विचिन्वते कन्हैया तू आमचा नाही, हम तुम्हारे. त्वं विचिन्वते हम तुम्हारे. आणि या गोपिका म्हणतात कन्हैया असंच आम्हाला सोडून जायचं होतं, तर तू का आम्हाला त्या विषापासून वाचवलं, का आम्हाला पुतनेपासून वाचवलं. विष जलाप्ययाद व्याल राक्षसात खूप राक्षस आले, त्या राक्षसापासून तू आम्हाला का वाचवलंय कन्हैया. असंच जर तुला सोडून जायचं होतं आम्हाला तडफडत, तर आम्हाला मरू द्यायचं होतं. का वाचवलंय कन्हैया. अरे तुझी कथा ऐकत असताना आम्हाला असं वाटायचं श्रवण मंगलम श्रीमदातत, सातत्याने ते ऐकतच राहावं कन्हैया. असा आम्हाला एकट्याला सोडून तू का गेला. अरे तुझ्यासाठी आम्ही कोणाकोणाचा त्याग केलाय कन्हैया. पहाटे जेव्हा तू गाई चारायला जात होता ना कृष्णा, तेव्हा घरी येईपर्यंतचा एक एक क्षण आम्हाला असा वाटत होता काना त्रुटियुगायते त्वाम पश्यता. एक एक क्षण त्रुटियुगापेक्षा जास्त वाटत होता कन्हैया. तुझी वाट बघत असताना एक एक क्षण आम्हाला 3 युगाच्या पलीकडे जात होता कन्हैया. अरे तुझ्यासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग केलाय. पती सुतान्वय भातृबांधवान अतिविलंगते त्याच्युतागता. हा तुझ्यासाठी आम्ही आमच्या पतीचा, मुलाचा, भातृचा, सर्वांचा त्याग केलाय. आणि कन्हैया जर तू आता नाही आला ना
तर आता आमचा प्राण नाही राहणार. म्हणून ह्या गोपिका भगवंताला विनंती करतायत, हे कन्हैया अब तो आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया रे, सावरिया आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया रे. जीने देख देख हम जिए जा रहे हैं, वो पर्दों पे पर्दा किए जा रहे हैं. निकल के आओ पर्दों से, हमें तेरा पर्दा गवारा नहीं है. अब तो आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया रे. प्यारे हटा लो पर्दा जरा मुख से, रुख में पिलता यूं बदल जाएगा. जो बेहोश गए होश में आएंगे, गिरने वाला फिर भी संभल जाएगा. अब तो आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया रे. बताओ यूं पर्दों में कब तक छुपोगे, तुम्हें मुख से पर्दा हटाना पड़ेगा. मुबारक हो तुमको ये मेरी मोहब्बत, तुम्हें सामने अब तो आना पड़ेगा. अब तो आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया रे. तुम मेरे पास बैठो तसल्ली ना हो, वक्त मेरा भी अच्छा गुजर जाएगा. ये क्या कम है मसीहा तेरे आने से, मौत का भी इरादा बदल जाएगा. अब तो आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया रे. हम देखेंगे कब तक ना मिलोगे, और कब तक मेरे नजर ना करोगे. आएगा एक दिन ऐसा जमाना, हम रूठेंगे तुमको मनाना पड़ेगा. तो आजा सावरिया रे, अब तो आजा सावरिया, सावरिया अब तो आजा सावरिया. सगळ्या गोपिका रडत रडत भगवंताला विनंती करतायत, एक कन्हैया अब आ जाओ, अब नहीं रहा जाता. भगवंत तासाम गोपीनाम मध्ये, काही क्षणात गोपिकांच्या मध्ये भगवंत आले. आणि भगवंत आल्यानंतर भगवंताने त्या गोपिकांसोबत रास क्रीडा केली. तीच रास क्रीडा आपल्याला सगळ्यांना